आपण सगळे दुःखातून सुटका हवी असे म्हणतो, पण त्याच दुःखाला कारणीभूत असलेल्या गोष्टी आपणच स्वतः घट्ट पकडून बसलेलो असतो. मग प्रश्न असा आहे, जन्म मरणाचा फेरा थांबवायचा असेल तर नेमकं काय करायचं आणि काय सोडायचं? मागील श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी जन्माच्या वेदनांचे अत्यंत प्रभावी वर्णन केलेले आहे. गर्भातील क्लेश, जन्माच्या वेदना हे सगळं सांगून त्यांनी मनाला हादरवून टाकलं आहे. पण ते इथेच थांबत नाहीत. या श्लोकात ते दुःखातून सुटण्याचा खरा मार्ग कोणता आहे? मनुष्य जन्म घेतो आणि लगेच त्याच्या जीवनात दोन गोष्टी येतात. एक म्हणजे द्रव्य म्हणजेच धन आणि दुसरं म्हणजे दारा म्हणजे संबंध आणि संसार. गरजेपुरतं हे आवश्यक आहे, पण आसक्तीचं रूप घेतलं की ते त्याचं बंधन होतं. श्लोक क्रमांक 21. मना वासना चुकवियेर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. जय जय रघुवीर समर्थ. मना वासना चुकवी येर झारा. हे मना, वासनांमुळे तू जन्म मरणाच्या फेऱ्यात म्हणजेच येर झाऱ्यात अडकतोस. चुकवी हे क्रियापद दोन्हीसाठी आहे. म्हणजे वासना चुकवली तर येर झारा आपोआपच चुकतो. म्हणजेच वासनाच ह्या चक्राचं मूळ कारण आहे. इच्छा, कामना, वासना हाच पुनर्जन्माचा पाया आहे असं समर्थ येथे सांगताय. मना कामना सांडिरे द्रव्य दारा. हे मना, द्रव्य म्हणजे धन आणि दारा म्हणजे संसार ह्याची कामना सोड. गरजेपुरतं धन आवश्यक आहे, पण आसक्ती नको. समर्थांनी दासबोधामध्येही सांगितले आहे, प्रपंच पाहिजे सुवर्ण. म्हणजे धन नको असं ते कुठेच सांगत नाही, परंतु त्यात आसक्ती नको हे ते सांगतायत. द्रव्य आणि दारा ही सर्वात प्रबळ वासना आहे. यालाच भगवान रामकृष्ण परमहंस कामिनी कांचन असं म्हणतात. आपल्या जीवनातील बहुतेक ताण, दुःख, स्पर्धा हे सगळं ह्याच हव्यासातून निर्माण होतं. एकदा का ही वासना जिंकली की बाकी सगळ्या वासनांवर विजय मिळवणं सोपं होतं. मना यातना थोर हे गर्भवासी. हे मना, तुला आठव गर्भातील त्या भयंकर आठवणा. किती यातना झालेल्या आहेत. मागील श्लोकात गर्भातील यातना आणि वेदना समर्थांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या तुला पुन्हा भोगायच्या आहेत का असे समर्थ पुन्हा पुन्हा विचारत आहेत. हा प्रश्न मनाला जाग करण्यासाठी आहे, वैराग्य निर्माण करण्यासाठी आहे आणि संसारातील पाश हळूहळू कमी करण्यासाठी आहे. मना सज्जना भेटवी राघवासी. हे मना, तू मूळ सज्जन सात्विकच आहेस हे तू विसरू नकोस. सततच्या जन्म मरणामुळे मनावर रजोगुणी संस्कार जमा झालेले आहेत. त्यामुळे वासना स्वभाव वाटू लागतात. पण समर्थ आठवण करून देतात, तुझं खरं स्वरूप सज्जन, शुद्ध आणि सात्विक आहे. आणि जेव्हा तू सज्जनपणाकडे वळशील तेव्हा तू राघव म्हणजेच भगवान राम यांना प्राप्त होशील. वासना म्हणजेच पुनर्जन्म आणि वासना त्याग म्हणजेच मुक्ती असे समर्थ यातून आपल्याला मुख्य संदेश देत आहेत. द्रव्य आणि दारा म्हणजेच कामिनी आणि कांचन ही सर्वात मोठी अडचण आहे आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी. मनाला जर ताब्यात ठेवण्यासाठी सतत साधना, सतत जागरूकता आणि आपल्या ध्येयावर लक्ष ठेवलं तर वासनांमध्ये अडकलेलं मन भरकटत नाही. ते हळूहळू मन शांत होतं आणि वासनांमध्ये अडकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काम, क्रोध, लोभ हे नरकाचं द्वार आहेत.
यामध्ये काम म्हणजे इच्छा, वासना म्हणजेच वासनाच माणसाला अधःपतनाकडे नेतात. विश्वामित्र ऋषी यांची कथा अत्यंत प्रभावी आहे, जी आपणा सर्वांनाच माहिती आहे. ते अत्यंत महान तपस्वी होते, पण मेनका अप्सरेच्या मोहात ते अडकले. इतकी प्रबळ साधना असूनही एक वासना त्यांना भटकवून गेली. यावरून स्पष्ट होतं वासना किती शक्तिशाली आहे ते. या श्लोकाचा मुख्य उद्देश असा आहे, वासनांचे मूळ तोडणे, मनाला त्याच्या शुद्ध स्वरूपाची आठवण करून देणे आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणे. जेव्हा वासना कमी होतात, मन स्थिर होतं आणि भगवंतावरचं प्रेम वाढतं, तेव्हाच जन्म मरणाचा फेरा संपतो. सोडायचं आहे ते जग नाही, सोडायचे आहेत ते वासना, असं समर्थ आपल्याला सांगतायत. कारण वासना गेली की जन्मही गेला. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकाप्रमाणे इतरही पुढील श्लोकांचे जर अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील आणि हाही श्लोकाचा जर तुम्हाला अर्थ आवडला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.